नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे दिल्लीतल्या हिंसेसंदर्भातली, कारण या हिंसेवर आता देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान कालच्या हिंसेमध्ये 300 पोलीस जखमी झालेत अशी माहिती कळते. यापैकी 2 पोलिसांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लाल किल्ला परिसरात आज अतिरिक्त कुमकही तैनात करण्यात आली आहे. या घटनेची गृह विभागानं देखील गंभीर दखल घेतली आहे. हिंसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल. तसंच जखमी पोलिसांना उत्तम उपचार मिळायला हवेत याचीही खातरजमा करण्याचे आदेश आता गृह खात्यानं दिलेले आहेत. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी ती म्हणजे दिल्लीतल्या हिंसेवर एकीकडे प्रतिक्रिया येतात, त्याचबरोबर 2:30 वाजता पोलिसांची या संदर्भातली पत्रकार परिषद पार पडणार आहे. आतापर्यंत या हिंसेमध्ये 22 FIR या संदर्भात दाखल झालेले आहेत. आता जी माहिती मिळते त्यानुसार दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 300 पोलीस जखमी झाल्याची माहिती कळते. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहेत. मुनगंटीवार सर, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत. आणि न्यूज 18 लोकमत या माध्यमातून हेच प्रश्न उपस्थित करताय की इतक्या मोठ्या प्रमाणात ही हिंसा झाली, आपल्याला काय वाटतं या हिंसेमागे नेमकं कोण होतं? आपली पहिली प्रतिक्रिया. एक गोष्ट खरी आहे की एक पवित्र दिवस 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस, आपण गणतंत्र दिन चिरायू हो अशा घोषणा देतो आणि त्या पवित्र दिवशी अशी अपवित्र घटना घडवण्याचं एक मोठं षडयंत्र जाणवतं. हे आंदोलन जे शेतकऱ्यांचं होतं ते काही षडयंत्रकारी लोकांनी, काही शक्तींनी आपल्या हातात घेतलं. शेतकऱ्यांमध्ये कायद्याच्या संदर्भात भ्रम निर्माण केला. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेला कायदा, मान्य कृषी मंत्र्यांनी 2 वर्ष स्थगिती देऊ असं आश्वासन दिलेला कायदा, आणि जो कायदा साधारणतः या 3 कायद्यापैकी 2 कायदे महाराष्ट्रात अनेक वर्षापासून सुरू आहेत. पण एक गोष्ट लक्षात आली की इथं कुठंतरी दुराग्रही भूमिका, हट्टाची भूमिका घेऊन ज्या कायद्यांना स्थगिती देण्याचा निर्णय झाल्यानंतर, सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर, आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करताना संसदेमध्ये, विधानसभेमध्ये या विषयावर चर्चा करून या चर्चेतून शेतकऱ्याच्या हिताचं काय, अहिताचं काय यावर आपण अतिशय गुणवत्तेवर आधारित चर्चा करून निर्णय करू शकलो असतो. पण हे ठरवण्यात आलं. हे ठरवण्याचं कारण काय की काही देश हे आपली ईर्ष्या करतात, भारत पुढे जाऊ नये अशी त्यांची भावना असते. हे देश काही राजकीय पक्षांना फंडिंगही करतात. आपल्याला माहित असेल की मागच्या 6 महिन्यात जेव्हापासून विदेशी जो पैसा येतो त्याची चौकशी सुरू झाली तेव्हापासून एका महिन्यात 20,000 संस्था या गायब झाल्या. हे रेकॉर्डमध्ये आहे. 20,000 विदेशी मदत घेणाऱ्या संस्था गायब झाल्यात, एका महिन्यात गायब झाल्या. हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला इतिहास आहे की स्वातंत्र्यानंतर एका महिन्यात 20,000 संस्थांनी गायब होणं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की धीरे धीरे आमच्या देशामध्ये भारत मातेची सेवा करणाऱ्यांची जी वृत्ती वेगाने वाढते, आत्मनिर्भर भारत करण्याच्या दृष्टीने कार्य सुरू झालं. ज्या देशाला मंदिरांचा देश म्हणून हिणवलं जायचं, आज त्याच देशाचं वॅक्सिन जेव्हा वापरलं जातं, जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघात कोणी विचार करू शकत नाही, 193 देशापैकी 184 देश भारताच्या बाजूने उभे राहतात, जेव्हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कोविडच्या या संकटामध्ये द्विधा मनस्थितीत गेली, संभ्रमित अवस्थेत गेली, तेव्हा डॉक्टर हर्षवर्धन त्याचे अध्यक्ष होतात. टॉप नेत्यांमध्ये भारताच्या नेत्याची पहिल्या 5 मध्ये गणना व्हायला लागते. आणि आमचा देश आता जेव्हा झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्ट आणि मोस्ट एक्सपोर्ट आता वर्ल्ड मार्केटचा विचार करायला लागला, तेव्हा ही ईर्ष्या झाली. म्हणजे तुम्ही हा करताय तो गंभीर आरोप म्हणायला हवा की या ईर्ष्येपोटी एका षडयंत्रामार्फत ही माती भडकवली जातात. आणखीन विस्तारानं सांगाल की कोण असू शकतं यामागे आणि कशामुळे या ईर्ष्येपोटी भारताची प्रतिमाते ही 26 जानेवारी सारख्या, म्हणजे जिकडे आपल्या सामर्थ्याचं दर्शन होत होतं, इतक्या समर्थपणे आपण उभे आहोत हे दाखवण्याचा जेव्हा आपला हा दिवस असतो, त्याच दिवशी हे षडयंत्र रचण्यात आलं होतं? असं आहे की शेतकरी बंधू अतिशय साधे आहेत. जो भूमातीची सेवा करतो, तो भारत मातेची सेवा करतो, त्याच्याच कुटुंबातला कोणीतरी देशाच्या सीमेची सुरक्षा करतो. या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला पोलीस तिथं तैनात होता. आज 300 पोलीस गंभीर झाले. हे एखादा शेतकरी करूच शकत नाही.
या शेतकऱ्यांच्या मागे कोणीतरी ढोंगी नेते, स्वार्थी नेते आहेत. आता एक प्रश्न उपस्थित होतो, तो साधा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी माननीय मोदीजी पूर्ण शक्तीने काम करतायत, याच्याबद्दल तर दुमत असण्याचं कारण नाही. बरं, या देशाच्या 23 कोटी मतदारांनी माननीय मोदीजींना पंतप्रधान व्हावं म्हणून 303 लोकसभेच्या जागा निवडून दिल्या आणि एनडीएच्या 353 जागा निवडून दिल्या. हे काही हिंसाचाराने आपल्या मागण्या मांडण्यासाठी नाहीये. या अगोदरही शेतकऱ्यांची अनेक आंदोलनं झाली. सरदार वल्लभभाई पटेलांचं ते बारडोली आंदोलनापासून शेकडो आंदोलनं झाली, शेकडो. पण अशा पद्धतीने 15 ऑगस्ट 26 जानेवारी सारखा पवित्र दिवस निवडायचा, त्या दिवशी हिंसाचार करायचा. आपल्या देशामध्ये 26 जानेवारीच्या या प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जेव्हा मीडिया येतो, तेव्हा आमच्या देशाच्या लोकशाहीची लक्तरे अशा पद्धतीने जगामध्ये जाईल, अशा पद्धतीने काम करायचं. आता हे जे काही सकृत दर्शनी, हे षडयंत्र लक्षात येत आहे. हे सकृत दर्शनी प्रायमा फेसी कोणताही शेतकरी अशा पद्धतीने आंदोलन करूच शकत नाही. अरे, भूमातेची सेवा करणारा, हल चालवणारे हे हात अशा पद्धतीने 26 जानेवारीला पवित्र दिवशी अपवित्र घटना कधीच करू शकणार नाही. आता याची चौकशी केली पाहिजे. शेवटी आपण हे सकृत दर्शनी या गोष्टीवर आपण मत व्यक्त करू शकतो. आता दुसरा विषय, कायद्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केले पाहिजे तर प्रत्येक पक्षालाच वाटेल. सुधीर भाऊ, कायद्याच्या मुद्द्याकडे येते, पण एक महत्वाचा आरोप जो आता काही काँग्रेस नेत्यांनी केला होता त्याच्यावर फक्त तुमचं उत्तर हवं आहे. काँग्रेसने देखील असं म्हटलं होतं की पंजाबी गायक दीप सिद्धू हा भाजपचा माणूस आहे, भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत आणि त्यांनी या आंदोलकांना भडकवला असा आरोप आता काँग्रेसनं केलाय. दीप सिद्धू भाजपच्या जवळचा माणूस आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? कारण त्यांनी मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हो, दीप सिद्धू भाजपचा माणूस आहे असं म्हणायचं, उद्या म्हणायचं नवजोत सिद्धू ही भाजपचाच माणूस आहे. कधी एखादा व्यक्ती तो कोणत्या पक्षाचा आहे हे महत्वाचं नाही. तो नंतर जर बदलून एखाद्या दुसऱ्या पक्षाचं काम करत असेल तर त्याला फाशी दिली पाहिजे. कोण भाजपचा कोण काँग्रेसचा प्रश्नच नाही. या 26 जानेवारीचा तिरंगा ध्वजाचा सन्मान करण्याच्या दिवशी जर एखादा माणूस कोणताही असो, मग याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे. मी तर म्हणतो की या घटनेची इतकी गंभीर दखल घेतली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्ट केलं पाहिजे. यानंतर अशा षडयंत्रकारी लोकांच्या मनात इतकी भीती निर्माण केली पाहिजे, यांचे फोन चेक केले पाहिजे, यांचे व्हॉट्सअप चेक केले पाहिजे, यांचे संदेश चेक केले पाहिजे. मी माननीय मोदीजींना विनंती करणार आहे की या घटनेला आमच्या देशाच्या स्वातंत्र्यावरचा हमला समजून काम केलं पाहिजे. कारण प्रश्न एक उपस्थित होतो की कायद्यामध्ये, जेव्हा आपण म्हणाला की कायद्यावर येऊ, या कायद्यामध्ये अशी कोणती तरतूद आहे ज्याच्यावर आपण इतक्या पद्धतीने आक्रमणकारी होतोय? म्हणजे करार कायदा आहे, तो महाराष्ट्रात 2006 पासून आहे, त्याच्यावर माझं 1 तास भाषण झालं आहे. सेम कायदा आहे, मग काय झालं? नुकसान झालं. मग काही ढोंगी नेते, काही स्वार्थी नेते ही भीती निर्माण काय करताय? शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीचा भ्रम का निर्माण करताय? आपण संसदेत चर्चा करून याची सत्य असत्य बाजू जी असेल ती मीडियाच्या माध्यमातून जाईल ना. पण संसदेत गोंधळ घालायचा, चर्चा करायची नाही. या माध्यमातून आपण डिबेट करता येतं, डिबेट आपण करू शकतो, पण काहीतरी नवीन मुद्दे टाकायचे आणि काहीतरी नवीन मुद्दे टाकून त्या आधारे या देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याच्या दृष्टीने काम करायचं. बघा, आंदोलन अनेक विषयावर होतं, पण आंदोलन असं होणार नाही. उद्या जर महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहे की ज्यामध्ये लोकांच्या मनात असंतोष आहे. वीज बिल आहे, मग वीज बिलाचा असंतोष आहे म्हणून हजारो लोकांनी यायचं आणि आपण या महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये जाऊन तोडफोड करायची का? रमाई आवास योजनेचे पैसे दिले नाही, संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान दिलं जात नाही, शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाही, मोठ्या प्रमाणावर मंत्रालयामध्ये फाईल गायब होत आहे. मग असंतोष आहे म्हणून मंत्रालयात यायचं, तिथं अशा पद्धतीने गोंधळ घालायचा, तलवारी घेऊन हातात यायचं आणि मग सांगायचं नाही त्यांच्या मनात तीव्र असंतोष होता, हा असंतोष असाच व्यक्त केला. असं कधी होतं का? आपल्या देशाच्या संविधानाचा सन्मान करताना ही अपेक्षा आहे की संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला आपले विषय मांडावे लागतात.
आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी अशी तर कोणती घटना झाली नाही की 47 पासून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद सुख निर्माण करण्यासाठी मेरे देश की धरती सोना उगगे उगगे हिरे मोती हे गाणं शब्दशः खरं ठरवण्यासाठी काँग्रेसने खूप निर्णय केले असंही नाही आहे. म्हणजे मला माहिती आहे की 10 मध्ये 17,000 शेतकऱ्यांच्या देशात आत्महत्या झाल्या. 10 मध्ये काही भाजपचं सरकार होतं का? 11 मध्ये 18,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. काही भाजपचं सरकार होतं का? भारतीय जनता पार्टीने मोदीजींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी या देशामध्ये योग्य निर्णय घेण्याची तयारी दाखवली आणि या तयारीसाठी मला असं वाटतं की आपण सूचना करू शकता ना, पण सूचना करताना सुडाची भूमिका, सुडाची भावना की या सरकारला आम्ही अडचणीत आणण्यासाठी हे काम करतो ही भावना असू नये. तुम्ही सांगू शकता ना की आम्ही पंजाबमध्ये सरकारमध्ये आहोत, शेतकऱ्यांसाठी हा उत्तम निर्णय केला, तो महाराष्ट्राने केला आहे, देशाने लागू करावा. आता महाराष्ट्राने 2006 मध्ये करार कायदा लागू केला, आता देशाने केला. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीने कायदा लागू केला तर तो शेतकऱ्यांच्या हिताचा, आणि तोच मोदी सरकारने कायदा लागू केला तो अहिताचा. हा ढोंगीपणा कुठून येतो? हे कोणती औषधी जडीबुट्टी खातात याचं आश्चर्य आहे. हे पॉलिटिकल अल्झायमर आहे, हे विस्मरणाचा रोग आहे, हे खुर्चीवरचं प्रेम आहे. प्राणापेक्षा खुर्चीवर प्रेम करणारे हे नेते आहे. का नाही debate? अगदी सुधीर भाऊ गंभीर आरोप करतायत. पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, पण याच दरम्यान दिल्लीतल्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मी अमित